सर्व शिक्षक बंधू भगिनी यांना माझा नमस्कार. मी श्रीमती आहेर एस जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी. तर युडायस पोर्टलमध्ये सन 2025-26साठी विद्यार्थी प्रमोशन करणे सुरू झाले आहे. ते प्रमोशन कसे करावे व त्यासाठी विद्यार्थ्याची कोणती माहिती आपल्याकडे असावी हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम शाळेचा युडायस कोड व पासवर्ड टाकून लॉग इन करावे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला समोर 2 टॅब दिसतील, सन 2025-26 व सन 2024-25. मग आपल्याला 2024-25 मधील विद्यार्थी प्रमोट करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला 2025-26 या टॅबवर क्लिक करायचं आहे, जो वरती रेड कलरचा टॅब दिसतोय तो. मग आपण या ठिकाणी 2025-26 वर क्लिक केले. आता डाव्या बाजूला वरती एक ॲरो दिसतोय, त्यावर आपण क्लिक केले. त्यामध्ये स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन या टॅबवर क्लिक करणार. त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर त्याचे सब मेनू ओपन होतील. त्यामधील पहिला जो मेनू आहे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. हे बघा, प्रोग्रेशन मॉड्यूल्सवर क्लिक केल्यानंतर अशी टॅब ओपन होईल. प्रोग्रेशन मॉडेल्स खाली गो ए टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर ज्या वर्गाचं आपल्याला प्रमोशन करायचं आहे तो वर्ग आपण सिलेक्ट करणार आहोत. आता या ठिकाणी मी उदाहरणार्थ 8 डिव्हिजन बी या ठिकाणी सिलेक्ट केलं आणि गो बटनावर क्लिक करायचं आहे. हे बघा, आता 8वी ब चा वर्ग ओपन झालेला आहे. डाव्या बाजूला विद्यार्थ्याचं नाव दिसतं आहे, आदित्य सुनील चारोस्कर. म्हणजे हा 8वी ब चा विद्यार्थी 9वी ब मध्ये जाणार आहे. या ठिकाणी आपल्याला 4 टॅब दिसतील. फर्स्ट टॅब इज प्रोग्रेशन स्टेटस. मग हा विद्यार्थी पास झाला आहे आणि तो पुढील वर्गात जातोय. मग पहिला टॅब येईल प्रमोटेड विथ द एक्झामिनेशन. त्याचे पर्सेंटेज आपल्याला टाकायचे आहेत, ते होल नंबर असावे, म्हणजे पूर्णांकामध्ये असावे. त्यानंतर नंबर ऑफ डेज स्कूल अटेंड, त्याची हजेरी आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. मग प्रमोशन करण्यापूर्वी आपल्याला त्याचे पर्सेंटेज आणि त्याचे हजर दिवस माहीत असणं गरजेचं आहे. मग आता हा विद्यार्थी जर या शाळेत पुन्हा 9वीला घेणार असेल ॲडमिशन किंवा 9वीला त्याच शाळेत आहे तर स्टडिंग इन द सेम स्कूल हे ऑप्शन येईल. परंतु खाली अजून एक ऑप्शन आहे लेफ्ट स्कूल विथ TC. तर 10वीचे सगळे विद्यार्थी लेफ्ट स्कूल विथ TC येतील, पण इतर विद्यार्थी जे या शाळेत शिकणार आहेत त्यांचं ऑप्शन येईल स्टडिंग इन द सेम स्कूल. हे बघा, आता या ठिकाणी आपण हे सर्व 4ही ऑप्शन फिलअप केलेले आहेत. मग आता तो 9वी मध्ये गेला आहे, त्याची डिव्हिजन सिलेक्ट करायची आहे. आता तो 8वी ब मधून 9वी ब मध्ये गेला आहे. मग आपण ज्या तुकडीत तो पुढच्या वर्षी जाणार आहे ती तुकडी सिलेक्ट करायची आहे. आता या ठिकाणी 9वी ब हा सिलेक्ट झालेला आहे. आता स्टेटस पेंडिंग दिसतंय, म्हणजे हा विद्यार्थी अजून प्रमोट झालेला नाही. हे सगळे ऑप्शन भरल्यानंतर या ठिकाणी अपडेट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. स्टुडंट डिटेल्स हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली. ओके, मग या ठिकाणी हा विद्यार्थी आता 9वीत प्रमोट झालेला आहे. आता स्टेटस काय येतंय, डन. अशा प्रकारे आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी आपल्याला प्रमोट करायचे आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन झाल्यावर सगळ्यात शेवटी फायनलाइज टॅब येतो. तो टॅबवर क्लिक करून आपला वर्ग फायनलाइज होईल. मग एक वर्ग फायनलाइज झाल्यावर असे सगळे वर्ग जेव्हा फायनलाइज होईल तेव्हा स्कूल फायनलाइज होईल. परंतु फायनलाइज करण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन झाले आहे किंवा नाही ते बघून घ्यावे आणि मगच वर्ग फायनलाइज करावा. अशा पद्धतीने प्रत्येक तुकडीचे फायनलाइज करावे. धन्यवाद.